आणि व्हिडिओला 10 लाईक जर आले तर मी तुम्हाला विश लिंक कसं अप्लाय करायचं म्हणजे माझे YouTube वरती 2000पेक्षा माझे सबस्क्रायबर नाही, 2000पेक्षा माझे सबस्क्रायबर कमी आहेत आणि इंस्टाला 4000 आहेत, परत फेसबुकला 5000 आहेत. तर एवढेचे जे आहेत तर त्याच्यामध्ये कोणतंच माझे मॉनिटाईज झालेलं नाही आहे. पण तरी मी काहीतरी पैसे कमवते. तर ते कशा पद्धतीने कमवते ते तुम्हाला लवकरच सांगेल. फक्त या व्हिडिओला 10 लाईक तरी आले पाहिजे आणि कमेंट सुद्धा आली पाहिजे की ताई म्हणजे तुम्हाला कोणत्या ऍप बद्दल जाणून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला हॅलो हाय नमस्कार. तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग सारखाच आहे. म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नवरात्र स्पेशल माझा लेहंगा दाखवणार आहे. त्यासोबतच आज मी छान अशी भन्नाट अशी भाजी बनवणार आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला हॅलो हाय नमस्कार. तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि माझा जो परवाचा जो व्हिडिओ आहे त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे मी ना नवरात्र स्पेशल ज्वेलरीचा व्हिडिओ शेअर केला. म्हणजे त्यावरती मी माझ्या ज्या मागच्या वर्षी मी ज्वेलरी घेतली तर ती त्याची लिंक आणि ते सगळं मी पोस्ट केलं होतं आणि ते मला कळालं की तुम्हाला खूप जास्त आवडला आहे माझा व्हिडिओ. आणि त्यासोबतच मला युट्यूबवरून तर एवढं काही कळत नाही का मला म्हणजे ते लिंक कोणाला आवडते किंवा नाही. पण मला आहे ना विश लिंक वरती कळतं की माझ्या ज्या लिंक आहे त्यावरती किती क्लिक झालेला आहे आणि किती जणांनी ते घेतलेलं आहे. तर मला खूप छान म्हणजे आवडेल की तुम्हाला सांगायला की मला म्हणजे 10 लोकांनी ते प्रोडक्ट घेतलेलं आहे, वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि तुम्ही छान प्रतिसाद दिला. त्यासाठी मी नवरात्र स्पेशल म्हणजेच अजून मी घेतलेला होता, ऑनलाईन परचेस केला होता. तर तो तुम्हाला दाखवते आहे की तो कशा पद्धतीचा आहे आणि खूप स्वस्तात मी घेतला होता. तर फक्त तेव्हाला तो किती 900 रुपयाला होता आणि फक्त त्याचं ब्लाउज स्टिच करायचं होतं आणि लेहंगा होता जो की सेमी स्टिच होता. तर त्याला आपण शिवून घ्यायचा असतो. तर तो म्हणजे इतका छान निघाला ना, खूप मस्त आहे. आणि सोबतच मी तुम्हाला अजून 2-3 जे लेहंगा आहे ना त्याचे फोटो लावते आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की हे जे लेहंगे आहेत ना माझ्या रिलेटिव्ह मध्ये घेतलेले आहेत. तर त्याचे सुद्धा म्हणजे इतकं छान त्यांचं म्हणजे फॅब्रिक निघालं, सॉफ्ट सिल्क आणि परत दिसायलाही उत्तम आणि रेंज पण म्हणजे कमी किमतीमध्ये एकदम छान आहे. नवरात्र स्पेशल आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ओकेजनला सुद्धा घालू शकताय. असंच नाही का नवरात्र स्पेशल म्हटल्यानंतर एम्ब्रॉयडरी वगैरे असं तेच असलं पाहिजे, तर तसं अजिबात नाहीये. तर खूप जास्त छान आहे. तर चला दाखवते तुम्हाला की कसं आहे. आणि त्याआधी बघा, तर मी आज जे लिपस्टिक आहेत ना तर याचं प्रमोशन केलं होतं. तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे माझ्या इंस्टाग्रामला. तर माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे jayashree.mahajan37 यावरती. तर मी यावरती लिंक म्हणजे सेंड करेलच माझ्या इंस्टाग्रामची आणि माझं जे इंस्टाग्रामचं अकाउंटचं नाव आहे ते सुद्धा मी इथं खाली टाकते आहे. नक्की जाऊन चेकआउट करा. तिथं मी वेगवेगळ्या जे प्रोडक्ट असते ना त्याचं प्रमोशन करत असते आणि मी त्याच प्रोडक्टचं प्रमोशन करते ज्यांना ऑफर आहेत. कारण आपण असं नेहमी आपल्याला घ्यायला तर परवडत नाही. ऑफर असली तर आपण मग भरपूर काही गोष्टी घेऊ शकतो. म्हणजे 500 रुपयाचं एक जर प्रोडक्ट असलं तर मग आपण त्यामध्ये 2 किंवा 3 प्रोडक्ट घेऊ शकतो. जो माझा प्रयत्न आहे तेच मी तुम्हाला सांगते. मी जे घेते तेच मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही सुद्धा ऑफरमध्येच घेत जावा. कारण आपण पैसे काही आपल्याकडे खूप जास्त नाहीये. जर आपण गरज असते तर आपण त्या वस्तू घेतो. तर मग आपण नेहमी म्हणजे प्रयत्न करत असतो सगळ्याच जणी. मीच काय सगळेच जण प्रयत्न करतात की ऑफर यावी आणि मगच आपण घ्यावं. तर मी सुद्धा ह्याच्या न्यूड लिपस्टिक एक न्यूड लिपस्टिक घेतली होती आणि एक डार्क वाली. तर ही जी आहे ना तर मी डेलीसाठी वापरते आणि ही जी आहे ना तर काही फंक्शन किंवा 2-3 तासाचं काम आहे, जिथं लग्नाला जाऊन यायचं आहे, वाढदिवसाला किंवा रात्रीचं फंक्शन पार्टी जेवायला जायचंय, तिथं ही लिपस्टिक मी वापरते. कोणतेही साडी वेअर करा किंवा कोणत्याही ड्रेसला ही एकदम छान दिसते. म्हणजे डार्क आहे ही. तर बघा थोडक्यात दाखवते तुम्हाला. हे बघा खूप जास्त छान आहे आणि याच्याने ना लुक एकदम छान दिसतो. तर जवळजवळ माझ्याकडे हे 3 महिने झाले आहेत. तर 3 महिन्यापासून मी वापरते आहे. तर आज ना मी वेबसाईट वरती स्क्रोल करत होते तेव्हा मला दिसलं की ह्या ज्या लिपस्टिक आहेत तर कॉम्बो सेट मध्ये 3 आहेत आणि खूप स्वस्तामध्ये आहेत. तर म्हटलं चला माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना दाखवावं, म्हणजे त्यांची सुद्धा मदत होईल. आणि बघा अजून एक म्हणजे आता मी तुम्हाला माझा ना घागरा म्हणजे लेहंगा दाखवून घेते. खूप साधा सोबर आहे, काही त्याला जास्त तामझाम वगैरे नाही, काहीच नाही. आणि हा मी घरी स्वतः स्टिच केला होता. तर मला याचे पैसे सुद्धा लागले नाही. मी जेवढ्याला घेतला ना तेवढ्यालाच हा आहे. तर बघा याची ही अशी सुंदर अशी ना छान अशी मस्त ओढणी आहे. खूप मस्त आहे ही ओढणी, नेटची आहे बघा. आणि याला अशी मस्त लेस लावलेली आहे, खूप सुंदर दिसते घातल्यावरती ना. मी जेव्हा हा माझ्या भावाच्या लग्नात सुद्धा घातला होता तर
इतक्या जणांना आवडला, अक्षरशः मी 5 जणांना याची लिंक शेअर केली होती. आणि तर म्हटलं चला माझी जी यूट्यूब फॅमिली आहे, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत यूट्यूबवरती, त्यांना सुद्धा सेंड करावं, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल. तर बघा हे अशा पद्धतीचा हा कपडा आला होता आणि याचं ब्लाऊज मी स्टिच केलं होतं बघा. तर हे जे एम्ब्रॉयडरी ना, तर मी ही एम्ब्रॉयडरी मी माझ्या म्हणजे जुन्या ड्रेसची काढून याच्यावरती लावलं आहे, DIY केलं होतं. तर याला आहे ना मी असं नेटचं कपडा आणला होता आणि बाही लावली होती लॉंग. तर मला लॉंग बाहीच करायची होती, याच्याने वेगळा लुक येत होता, खूप जास्त छान. तर तो फोटो मी माझ्या लग्नातला मी व्हिडिओला लावते आहे, बघून घ्या. खूप जास्त सुंदर माझा मेकअप सुद्धा झाला होता आणि खूप मस्त दिसत होता हे बघा. आणि सोबतच बघा याच्यासोबत आहे ना खूप सारे कलर आहे, तुम्हाला हवा तो कलर घेऊ शकता. 4-5 तर कलर भेटतातच बघा. असा सुंदर असा लेहंगा आहे, खूप जास्त छान दिसतो, मला तर फार जास्त आवडतो. आणि माझ्या ज्या म्हणजे ओळखीचे आहेत त्यांनी सुद्धा घेतले आहे, तर त्याच्या सुद्धा मी लिंक देते आहे की त्यांनी कशा प्रकारे घेतला होता. आणि दाखवायचं एकच आहे की घेणाऱ्याला परवडलं पाहिजे आणि चांगलं सुद्धा भेटलं पाहिजे, असाच माझा हेतू आहे. माझ्यासोबत तुमचा सुद्धा फायदा झाला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. तर बघा अशा पद्धतीचा हा घागरा आहे आणि याच्यावरती ना हे असं वर्क केलेलं आहे. म्हणजे हा जो पॅच आहे ना, हे बघा, हा बघून हा पॅच मी माझ्या जुन्या ड्रेसचा काढून लावलेला आहे. यावरती मी स्टोन वगैरे सगळं लावलं होतं आणि याचा मी DIY व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तर चला मी तुम्हाला थोडक्यात हा घालून दाखवते की कशा पद्धतीचा दिसतो, म्हणजे तुम्हाला घेता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा लेहंगा दाखवलेला आहे, सोबतच मी आज जी भाजी बनवली आंबाळीची, तर त्याची रेसिपी सुद्धा दाखवली आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचं करतात, तर मी सुद्धा आज तुम्हाला दाखवले की मी कशा प्रकारे बनवते आणि माझा लेहंगा कसा आहे. आणि सोबतच मी ज्वेलरीचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे, तर मी माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही तिथे बघू शकता किंवा मी इथे लिंक सुद्धा देते, तिथे सुद्धा बघू शकता. आणि मी जे लिपस्टिक आणि जो माझा लेहंगा दिला आहे ना, तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर नक्की चेकआउट करा. तुम्हाला घ्यायचं असो किंवा नको असो, फक्त तुम्ही जाऊन तिथे किंमत सुद्धा बघू शकता. आणि जर घ्यायचं असेल तर मग तिथं म्हणजे परचेस तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तर ओरिजिनलमध्ये घातल्यानंतर बघा अशा पद्धतीचा हा ड्रेस दिसणार आहे. तर तुम्ही ब्लाऊज कोणत्याही पद्धतीचे शिवू शकता, स्लीवलेससुद्धा खूप छान दिसतं. सोबतच तुम्ही जाडी लावली नाही तरी चालेल, म्हणजेच तुम्ही कशाही प्रकारचं शिवलं तरी तो लेहंगा छान आणि सोबतच दिसणार आहे. तर बघा आता आंबाडीची भाजी करायला घेतली आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहे या भाजीसोबतच्या माझ्या. मला लहानपणापासून ही भाजी खूप जास्त आवडते. जेव्हा माझी आई बनवायची ना, तर एक्स्ट्राची मी सांगायची की आई बनवून ठेव, मग संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी सकाळी असं मी खायची. मला फार आवडते. तर मला आहे ना अशा साध्या ज्या आपल्या पारंपरिक जे पदार्थ आहे ना ते खूप जास्त आवडतात. आणि आता मी ज्वारीचा रवा पाडून घेतला आहे आणि जी चाळणी मी वापरते आहे स्टीलची, तर ती माझ्या आंदणमध्ये घेतली होती. तर तिला मी वॉशसुद्धा करू शकते. तर मी रेग्युलरली तसंच करत असते. जे पण मी पीठ गाळते किंवा काय काढते ना, लगेच धुवून ठेवते, म्हणजे कसं त्याच्यावरती झुरड वगैरे होत नाही आणि घाण पण होत नाही. तर स्टीलची चाळणी ना खूप छान असते. तर बघा आता आहे ना ह्या ज्या कण्या पाडलेल्या असतात ना, तर त्या आपल्याला पाखडून घ्यायच्या असतात. म्हणजे जे काही पीठ असेल किंवा एक्स्ट्राचा जो भुरा असतो ना ज्वारीचा किंवा त्याचे बारीक बारीक कण पडलेले असतात, तर ते निघून जाईल. तर एकसारखा आपल्याला इथं रवा पाहिजे असतो. तर मग त्या पद्धतीचा मी काढून घेतला आहे. तर रवा तर पडला आहे, पण यामध्ये ना थोडंसं जाडसर राहिलं आहे. तर म्हटलं तेही गाळून घ्यावं, म्हणजे शिजायला आहे ना छान शिजतं. एकसारखं शिजणार म्हणजे पटकन शिजेल, म्हणजे एखाद किंवा जे वरचं जाड आहे ना, तर मग ते कच्चं वगैरे नाही राहणार. थोडंसंच निघालं होतं, ते जे काही थोडंसं निघालं आहे ना, तर मी ते चिमण्यांना टाकून देईल, कारण आमच्या इथं खूप जास्त पक्षी येतात संध्याकाळी. तर संध्याकाळी मी तिथं भिंतीवरती आमच्या इथं पार्किंगला आहे, तिथं टाकल्यानंतर ना खूप जास्त म्हणजे खाऊन घेतात ते पक्षी. गच्चीवर जरी टाकलं ना तरी ते खाऊन घेतात. तर मग बघा आता एक अजून मला काम लागलेलं आहे. आणि बऱ्याच जणींना आठवण येत असतील ना आपल्या लहानपणाच्या, की समजा आपण आपली आई जी भाजी बनवते त्या पद्धतीच्या किंवा त्या चवीचं ते बनलं पाहिजे. तर माझा नेहमी प्रयत्न असतो की त्या चवीचं आपण बनवावं, म्हणजे तशा पद्धतीचं बनवावं. तर मी करते प्रयत्न, पण त्या लेव्हलचं म्हणजे काही ना काहीतरी 10% तरी राहूनच जातं. काय माहिती असं काय होतं. जे आईच्या हातची चव आहे ना, तर ती आपल्या हातल्याला का नाही येत असं मला
फार प्रश्न असतो. तर तुम्हाला याचं उत्तर मिळालं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर मला तर म्हणजे अगदी परफेक्ट असं जमतच नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करते. छान तर होतंच, पण जसं तिच्या हातचं लागतं तसं नाही लागत. तर चला जाऊ द्या, जे काही आहे ते आहे. आणि माझ्या मुलांनासुद्धा माझ्या हातचं खूप जास्त आवडतं. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. समजा मला माझ्या आईच्या हातचं जास्त आवडतं, तसं माझ्या मुलांचं पण त्यांना माझ्या हातचं जास्त आवडतं. तर बघा आंबाडीची भाजी आहे ना, तर ती आधी 5 मिनटं मी अशी उकडून घेतली होती गरम पाण्यामध्ये. आणि मग ती ना एक पाण्याने मस्त अशी धुवून काढायची, म्हणजे जास्त आंबटपणा लागत नाही. आणि मग ती मिक्सरला वाटून घ्यायची. आणि आधी मिक्सरमध्ये ना मी 7-8 मिरच्या टाकल्या, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं 2 चमचे, आणि लसूण घेतला. तर ते वाटून घेतलं आहे, ते वाटीमध्ये मी काढलेलं आहे चटणी. आणि आता हे जे पान आहे ते सुद्धा आता मस्त छान असे वाटून घ्यायचे आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची. तेल टाकलेलं आहे फोडणीला मस्त. आता मोहरी टाकायची. जिरं तर आपण ऑलरेडी वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला आहे ना हे खूप भाजी सोपी आहे, खूप छान आहे, पचायलाही सोपी असते आणि खायलाही चविष्ट लागते. नक्कीच करून बघा. तर बघा आता आहे ना हे मस्त फोडणी टाकून घेतली. आता यामध्ये आपल्याला जे बारीक केलेलं आंबाडीची भाजी आहे ना, तर ते घालून घ्यायची आहे. तर अशी मस्त मिक्सरला बारीक केली ना की छान लागते. आणि हळद घालायची बस. याच्यामध्ये लसूण, मिरची, हळद आणि जिरे, बस एवढाच मी तो मसाला वापरलेला आहे. आणि बस झालं. मग आपली भाजी खूप सोपी भाजी आहे, करायला छान आहे, इझी पण आहे, होऊन पण जाते लवकर. तर बघा अशा पद्धतीचे नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कसं आहे ना, माझ्या म्हणजे गावाकडे असते ना, तर तेव्हा आंबाडीची भाजी आमच्या गावाकडे म्हणजे 12ही महिने नाही मिळत, तर ती फक्त याच पिरियडमध्ये मिळते, पावसाळ्यामध्ये. तर आता कसं आहे ना, आम्ही इथं छत्रपती संभाजीनगरला राहतो ना, तेव्हापासून आहे ना इथं 12ही महिने ना आंबाडीची भाजी मिळत असते. तर इथं आंबाडीची भाजी जी असते ना ती छोटी छोटी असते. तर ती काय करतात, लगेच उपटून आणतात आणि तेवढं करतात. पण आमच्याकडे ना खूप मोठाली होती ही भाजी, आणि फक्त तिचे पानं तोडले जातात आणि त्या पानांची भाजी केली जाते. तर भाजी कोरडीसुद्धा केली जाते. तर मी आज तुम्हाला ओली भाजी दाखवली, कधीतरी कोरडीसुद्धा दाखवेल. तर बघा मी जे भाजी केली ना, तर त्यामध्ये आता मस्तपैकी याच्यामध्ये कण्या टाकून घेतल्या होत्या ज्या निघाल्या त्या, आणि सोबतच थोडेसे शेंगदाणे घातले. शेंगदाणे घातल्यानंतर आहे ना खूप जास्त टेस्ट येते. मला तर फार शेंगदाणे आवडतात, म्हणजे मी याच्यामध्ये पण घालत असते खूप सारे, पोह्यांमध्ये, मनोऱ्यामध्ये, परत जे आपण वांग्याचं भरीत बनवतो त्यामध्ये, तर मला म्हणजे खिचडीमध्ये खूप जास्त आवडतात असे उकडलेले शेंगदाणे त्यामध्ये असतात. तर आता बघा मस्त छान असं पाणी टाकून घेतलं जसं ज्वारीला येईन तसं. तर आता यामध्ये फक्त मीठ घालायचं आणि आपल्याला हे कंटिन्युअसली ना हलवत राहायचं असतं, कारण त्या ज्या ज्वारीच्या कण्या असतात ना, तर त्या खाली लागतात. आणि आपल्याला आता हे उकडून झालेलं आहे बघा. तर उकळून झाल्यानंतर कसं अजून मी हे पाऊण तास शिजवलं होतं आणि आपली भाजी आता रेडी झालेली आहे. कशी झाली तर कशी झाली तुम्ही कसं सांगणार, खरं तर तुम्ही करूनच बघा एकदा. तर बघा असा होता आजचा व्लॉग. नक्की भाजी आवडली असेल तर लाईक करा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा लेहंगा दाखवलेला आहे, सोबतच मी आज जी भाजी बनवली आंबाडीची तर त्याची रेसिपी सुद्धा दाखवली आहे. बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे करतात, तर मी सुद्धा आज तुम्हाला दाखवले की मी कशा प्रकारे बनवते आणि माझा लेहंगा कसा आहे. आणि सोबतच मी ज्वेलरीचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे, तर मी माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही तिथे बघू शकता, किंवा मी इथे लिंक सुद्धा देते, तिथे सुद्धा बघू शकता. आणि मी जे लिपस्टिक आणि जो माझा लेहंगा दिला आहे ना, तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर नक्की चेकआउट करा. तुम्हाला घ्यायचं असो किंवा नको असो, फक्त तुम्ही जाऊन तिथे किंमत सुद्धा बघू शकता. आणि जर घ्यायचं असेल तर मग तिथं म्हणजे परचेस तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला 10 लाईक जर आले तर मी तुम्हाला विश लिंक कसं अप्लाय करायचं म्हणजे माझ्या युट्यूबवरती 2000पेक्षा माझे सबस्क्रायबर नाही, 2000पेक्षा माझे सबस्क्रायबर कमी आहेत. आणि इन्स्टाला 4000 आहेत, परत फेसबुकला 5000 आहेत. तर एवढे जे आहेत तर त्याच्यामध्ये कोणतंच माझे मॉनिटाईज झालेलं नाही आहे, पण तरी मी काहीतरी पैसे कमवते. तर ते कशा पद्धतीने कमवते ते तुम्हाला लवकरच सांगेल. फक्त या व्हिडिओला 10 लाईक तरी आले पाहिजे आणि कमेंट सुद्धा आली पाहिजे की ताई म्हणजे तुम्हाला कोणत्या ॲपबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. आणि मी विश लिंकवरती काम करते, तर विश लिंक कसं करायचं किंवा काय काम करायचं, मार्केटिंग कशी करायची आणि प्रोडक्ट कसे घ्यायचे आणि ऑनलाईन कसं मागवायचं, तर मी ते तुम्हाला सगळं सांगेल. फक्त मला व्हिडिओला 10 लाईक तरी आले पाहिजे आणि 4 कमेंट तरी आल्या पाहिजे. तर चला
आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.